रोज रोज एक एक ॲटम पुढे येतो. प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतो. कोणती हिरोईन ती लय नाचते जास्त, लय कंबर राहिली ती सपना चौधरी. कानला त्याचा अध्यक्ष करा, अजून कोणाला तरी त्याचं सचिव करा, तरच तुम्हारा ये चॅरिटेबल ट्रस्ट चलाय देंगे, नहीं तो हम गुलाट. ही असे जे वागण्याची पद्धत आहे, किती अजून लय सापडणार आहे. आता रोज रोज एक एक ॲटम पुढे येतोय, कागदासहित येते. याचं कागदपत्राचा पुरावा माझ्याकडे आलाय, म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतोय. एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय. शिमरी पारगाव म्हणलं, आत्ता हे म्हणलं, आता हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं 100 एकर आहे, 150 एकर आहे. आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय. 30 कोटी 40 कोटीचे बंधारेच बांधले आपल्याच जमिनीत. मग हे इतकं कुठून आहे या 5 वर्षात, एवढं कुठून आलं? आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतो. रश्मिका मंडाना, परत ते कोणती हिरोईन ती लय नाचते जास्त, लय कंबर राहिली ती सपना चौधरी. मग असे इव्हेंट बघायचे, यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स. ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का. हे सगळं जर काही बघायचं असेल तर, चित्रपट नवीन कुणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत, विभूती म्हणतो, अशा मोठ्या विभूती, त्यांच्या तारखा, त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात. प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात. त्या पण आलत्या का इथं? तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे. हे असं गायरान जमिनीवर पूर्ण ताबा घ्यायचा. अभिनेत्री प्राजक्ता माळी या आमच्याकडे येतात. प्राजक्ता ताईंचा अतिशय जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न आहे, असं वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केले. बीड जिल्ह्यात अक्कांची 100 ते 150 एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनीत 30 ते 40 कोटी रुपयाचे बंधारे बांधून घेतलेले आहेत. अक्काकडे 5 वर्षात एवढा पैसा आला कुठून, आम्ही परळीत बघत असतो. रश्मिका मंदाना, सपना चौधरी येत असतात. ज्यांना इन्व्हेस्ट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचं शिक्षण घ्यायचं असेल त्यांनी परळीत यावे. प्राजक्ता माळीही आमच्याकडे येत असतात. त्यांचा अतिशय जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न बघितला पाहिजे, तर असं सुरेश धस यांनी बोललेलं आहे. तर सुरेश धस यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.